उदाहरण बघा, 2 विषयाच्या एका परीक्षेत 30% विद्यार्थी गणितात नापास झाले व 20% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले. जर दोन्ही विषयात 10% विद्यार्थी नापास झाल्यास दोन्ही विषयात शेकडा किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले? बघा, 2 विषयाच्या एका परीक्षेत 30% विद्यार्थी गणितात नापास झालेले आहेत. हा जो गोल आहे तो गणिताचा आहे. गणित विषयात नापास विद्यार्थी किती आहेत? गणित विषयात नापास विद्यार्थी तर 30% आहेत. हा गोल इंग्रजीचा आहे. इंग्रजीत नापास विद्यार्थी बघा, इंग्रजीत किती टक्के विद्यार्थी नापास आहेत? तर 20% विद्यार्थी इंग्रजीत नापास आहेत. जर दोन्ही विषयात 10% विद्यार्थी नापास झाले, मतलब 2 विषयात मिळून, म्हणजेच मित्रांनो दोन्ही विषयात मिळून जर 10% विद्यार्थी नापास झाले तर दोन्ही विषयात शेकडा किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले हे आपल्याला काढायचे आहे. बघा, 10% विद्यार्थी आहेत ते दोन्ही विषयामध्ये काय झालेले आहेत? नापास झालेले आहेत. गणितात बी झालेले आहेत आणि इंग्रजीत सुद्धा नापास झालेले आहेत. प्रथम मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर करण्यासाठी दोन्ही विषयात नापास विद्यार्थी काढूया. दोन्ही विषयात नापास विद्यार्थी काढण्यासाठी 30 अधिक 20% करूया. 30 अधिक 20% वजा 10%. 30 आणि 20 50. 50 वजा 10 40%. दोन्ही विषयात नापास विद्यार्थी आले 40%. त्यानंतर दोन्ही विषयात उत्तीर्ण विद्यार्थी काढण्यासाठी 100 मधून या 40ला मायनस करूया. 100 मधून 40 वजा केले 60% आले. दोन्ही विषयात उत्तीर्ण विद्यार्थी इथे 60% आपल्याला मिळालेले आहेत.